विद्यार्थी मित्रांनो, आपण CMA फाउंडेशनची जी बॅच आजपासून स्टार्ट करतो आहे, त्या बॅचमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले सिलेबस डिस्कस करायचा आहे. CMA फाउंडेशनच्या सिलेबसमध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहेत. ते 4 सब्जेक्ट कुठले? तर पेपर नंबर 1 फंडामेंटल ऑफ इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट, पेपर नंबर 2 फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, पेपर नंबर 3 फंडामेंटल्स ऑफ लॉज अँड इथिक्स, पेपर नंबर 4 फंडामेंटल ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. ह्या 4 सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय सिलेबस आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंटमध्ये इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट 11वी-12वीचा जो सिलेबस आहे तो थोडा डिटेलमध्ये दिलेला आहे. सेम अकाउंटिंगमध्ये पण तसंच आहे. लॉ हे 11वी-12वीला नव्हतं, पण SP चा सेक्रेटरी प्रॅक्टिसचाच थोडासा कन्सेप्ट आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये बघायला आहे. नेक्स्ट आहे बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, जे 11वी-12वीचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स आहे तेच तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. टोटल 4 सब्जेक्ट असणारा हा CMA फाउंडेशनचा कोर्स आपल्याला डिसेंबरमध्ये त्या पेपरसाठी, ह्या एक्झामिनेशनसाठी आपल्याला बसायचं आहे. ह्या सिलेबसमध्ये काय काय आहे किंवा कसं असणार आहे ते आपण सिलेबसमध्ये बघूया. पहिला जो पेपर आहे त्याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट. फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा 50% असणार आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स 20%, फॉर्म्स ऑफ मार्केट 20%, मनी अँड बँकिंग 10%, आणि त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे सेक्शन B हा 50% असणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर मॅनेजमेंट प्रोसेस हा 50% आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर आपण इकॉनॉमिक्स 50% आणि मॅनेजमेंट 50% आपल्याला शिकायचं आहे. सेक्शन A मध्ये आपण जर बघायला गेलं तर बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये A to F हे पार्ट दिलेले आहे. A to F पार्ट जे दिलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे द फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स, युटिलिटी, वेल्थ अँड प्रोडक्शन, थेरी ऑफ डिमांड, त्याच्यामध्ये मिनिंग, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, प्राइस, इन्कम अँड क्रॉस इलॅस्टिसिटी अँड सप्लाय, सप्लायचं मिनिंग, डिटर्मिनंट्स, लॉ ऑफ सप्लाय अँड इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय, इक्विलिब्रियम, थेरी ऑफ प्रोडक्शन मध्ये मिनिंग, फॅक्टर्स, लॉज ऑफ प्रोडक्शन, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, लॉज ऑफ रिटर्न टू स्केल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, शॉर्ट रन, लॉंग रन कॉस्ट, ॲव्हरेज अँड मार्जिनल कॉस्ट, टोटल, फिक्स अँड व्हेरिएबल कॉस्ट, फॉर्म्स ऑफ मार्केटमध्ये प्राइसिंग स्ट्रॅटेजीज इन व्हेरियस फॉर्म्स ऑफ मार्केट, मनी अँड बँकिंगमध्ये डेफिनेशन ऑफ मनी, टाइप्स, फीचर्स अँड फंक्शन्स, डेफिनेशन, फंक्शन्स, युटिलिटी, प्रिन्सिपल्स ऑफ बँकिंग, कमर्शियल बँक्स, सेंट्रल बँक, मेजर्स ऑफ क्रेडिट कंट्रोल अँड मनी मार्केट. सेक्शन B मध्ये फंडामेंटल्स ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, लीडिंग, कंट्रोल, कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन, कन्सेप्ट ऑफ पॉवर, ऑथॉरिटी, डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी, लीडरशिप अँड मोटिवेशन, कन्सेप्ट अँड थेरीज, डिसिजन मेकिंग, टाइप्स ऑफ डिसिजन, डिसिजन मेकिंग प्रोसेस हा तुमचा पहिला सब्जेक्ट असणार आहे. आता ह्या सब्जेक्टमध्ये सगळ्यात पहिले काय आहे तर बेसिक ऑफ कन्सेप्ट इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंट. सेकंड सब्जेक्टमध्ये तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंगमध्ये A पार्ट जो दिला आहे सेक्शन A त्याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग 80% आहे आणि 20% जे आहे ते फंडामेंटल्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग आहे. म्हणजे अकाउंट्स पण तुम्हाला शिकायचं आहे आणि कॉस्टिंग पण शिकायचं आहे. अकाउंट्स असणार आहे 80 मार्काचं आणि कॉस्टिंग असणार आहे 20 मार्काचं. अकाउंट्समध्ये काय आहे तर अकाउंट्समध्ये आहे सगळ्यात पहिले अकाउंटिंग फंडामेंटल्स. अकाउंटिंग फंडामेंटल्समध्ये अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स, कॅपिटल रेव्हेन्यू ट्रान्झॅक्शन्स, कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स, कॅपिटल अँड रेव्हेन्यू रिसिप्ट, डबल एंट्री सिस्टीम, बुक ऑफ प्रायमरी एंट्री, सबसिडरी बुक्स अँड कॅश बुक, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, depreciation methods, straight line and diminishing balance methods only, rectification of errors, opening entries, transfer entries, adjustment entries, closing entries आणि bank reconciliation statement. Next, accounting for special transaction, bills of exchange, consignment, joint venture. म्हणजे A पार्ट मधला चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 जर आपण बघायला गेलं तर हे पूर्ण तुमचं 11वीचं आहे. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंटमध्ये ऑफ अ प्रॉफिट मेकिंग कन्सर्न फॉर सोल प्रोप्रायटरी कन्सर्न ओनली, अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर
bad debts, reserve for bad and doubtful debts, provision for discount on debtors and provision for discount on creditors, प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, हे तुमचं 11वीचं आणि काही पार्ट 12वीचं. त्याच्यानंतर आहे ऑफ अ नॉन प्रॉफिट मेकिंग कन्सर्न, प्रिपरेशन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, हा तुमचा 12वीचा कन्सर्न आहे. फंडामेंटल्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हे तुम्हाला न 11वीत होतं न 12वीत आहे. हा थोडासा वेगळा पार्ट आहे. जर आपण बीकॉमच्या सिलेबसनुसार बोलायला गेलो तर सेकंड इयर बीकॉममध्ये कॉस्ट अकाउंटिंग 1 हा जो सब्जेक्ट आहे त्याचा कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्कासाठी काय शिकायचं आहे तर फंडामेंटल्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, मीनिंग, डेफिनेशन, सिग्निफिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, इट्स रिलेशनशिप विथ फायनान्शियल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट. सब्जेक्ट नंबर 3 मध्ये तुम्हाला शिकायचं आहे फंडामेंटल ऑफ लॉज अँड इथिक्स. आपण ह्या सब्जेक्टला FLE असं पण म्हणतो. सेक्शन ए आहे 70 मार्क्सचा, सेक्शन बी आहे 30 मार्क्सचा. सेक्शन ए मध्ये तुम्हाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 हे तुम्हाला शिकायचं आहे 70 मार्कासाठी. इथिक्स अँड बिझनेस हे तुम्हाला शिकायचं आहे 30 मार्कासाठी. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे तर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, ऑफर अँड ॲक्सेप्टन्स, void and voidable agreements, consideration, legality of object and consideration, capacity of parties, free consent, quasi contract, contingent contract, performance of contract, discharge of contract, breach of contract and remedies for breach of contract. Next आहे सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. त्याच्यामध्ये डेफिनेशन, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, कंडिशन्स अँड वॉरंटीज, परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, राईट्स ऑफ अनपेड वेंडर, ऑप्शन सेल्स आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, डेफिनेशन ऑफ प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज अँड चेक, डिफरन्स बिटवीन प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज अँड चेक, क्रॉसिंग, मिनिंग, डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ क्रॉसिंग हे तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये शिकायचं आहे. नेक्स्ट आहे फंडामेंटल ऑफ इथिक्स 30 मार्क्स. त्याच्यामध्ये एकच चॅप्टर आहे इथिक्स अँड बिझनेसमध्ये, इथिक्स, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स, द 7 प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक लाईफ, सेल्फलेसनेस, इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, अकाउंटेबिलिटी, ओपननेस, ऑनेस्टी अँड लीडरशिप, द रिलेशनशिप बिटवीन इथिक्स अँड लॉ. नेक्स्ट इथिक्स इन बिझनेस हे सेक्शन बी मध्ये तुम्हाला 30 मार्काचा असा टोटल पेपर 3 जो आहे तो 100 मार्काचा आहे. पेपर नंबर 4 हा शेवटचा तुमचा पेपर. ह्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स म्हणजे आपण याला FBMS म्हणतो, फंडामेंटल ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. सेक्शन ए मध्ये फंडामेंटल ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्समध्ये 40%, अल्जेब्रा आहे 20 मार्कासाठी, अरिथमॅटिक आहे 20 मार्कासाठी. फंडामेंटल्स ऑफ बिझनेस स्टॅटिस्टिक्समध्ये आहे स्टॅटिस्टिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा 10%, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड डिस्पर्शन 30%, कोरिलेशन अँड रिग्रेशन 10%, प्रोबॅबिलिटी 10%. सेक्शन ए मध्ये तुम्हाला अरिथमॅटिकमध्ये रेशोज, व्हेरिएशन्स अँड प्रपोर्शन्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, अरिथमॅटिक, प्रोग्रेशन अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अल्जेब्रामध्ये सेट थेरी, इंडायसेस, लॉगरिथम्स, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन. सेक्शन बी मध्ये फंडामेंटल्स ऑफ बिझनेस स्टॅटिस्टिक्स 60 मार्कासाठी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 3 स्टॅटिस्टिक ऑफ रिप्रेझेंटेशन डेटा, त्याच्यामध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कर्व, ऑलिग्यू, नंतर पाय चार्ट. सेक्शन बी मधला चौथा चॅप्टर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड डिस्पर्शन, मीन, मीडियन, मोड, मीन, डेविएशन, रेंज, क्वार्टिल्स अँड क्वार्टाइल डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन, कार्ल-पर्सन अँड बाउलेज कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस. चॅप्टर नंबर 5 मध्ये कोरिलेशन अँड रिग्रेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅटर डायग्राम, कार्ल-पर्सन कोएफिशिएंट अँड कोरिलेशन, रिग्रेशन लाईन्स, रिग्रेशन इक्वेशन्स, रिग्रेशन कोएफिशिएंट. आणि चॅप्टर नंबर 6 शेवटचा प्रोबॅबिलिटी. ह्या प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्हाला शिकायचे इंडिपेंडेंट अँड डिपेंडंट इव्हेंट्स, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, टोटल अँड कंपाऊंड प्रोबॅबिलिटी, बेस थेरम, मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन हे तुम्हाला चॅप्टर नंबर 6 मध्ये बघायचं. आता जे आपण बघितलं चॅप्टर नंबर
चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4 जे आपण ह्याच्यामध्ये बघितलं. आता पूर्ण फाउंडेशनच्या सिलेबसमध्ये जर आपण बघायला गेलो तर पूर्ण सिलेबसमध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत. या 4ही सब्जेक्टमध्ये जे आपण सुरुवातीला बघितलं की जे मेन सब्जेक्ट आहेत त्याचे काय काय कन्सिडरेशन त्यांनी दिलेले आहे. फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला 20%, 20%, 10% म्हणजे इकॉनॉमिक्स 50 मार्काचा आहे, मॅनेजमेंट 50 मार्काचा आहे. मला विद्यार्थी मित्रांनो हे सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स सोपं जातं त्यांनी इकॉनॉमिक्सवरती फोकस करून इकॉनॉमिक्समध्ये स्कोर करायचं. काही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट सोपं जातं, समजणं सोपं जातं, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्ह असल्याने आणि थोडंफार रिटर्न असल्यामुळे आपण जो काही आपला परफेक्ट भाग आपण करणार आहोत त्याच्यावरती फोकस करायचा आहे. इकॉनॉमिक्समध्ये जर समजा हे 20 आणि 20, 40 आणि 10, 50 या 50 पैकी जर समजा चांगला स्कोर होत असेल तर इकॉनॉमिक्सवरती फोकस करा. मॅनेजमेंटमध्ये फक्त तुम्हाला एकच चॅप्टर आहे मॅनेजमेंट प्रोसेस. या मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त फोकस करून ह्याच्यात मार्क काढता येतील, पण जर मॅनेजमेंट समजत नसेल तर इकॉनॉमिक्सवरती फोकस करायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट 2016चा जो तुमचा हा फाउंडेशनचा सिलेबस आहे, ह्या फाउंडेशनच्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला समजण्यासारख्या आहेत, ज्या सोप्या गोष्टी आहेत तेवढंच सिलेबसमध्ये टाकलेलं आहे. 11वी-12वीचा सिलेबस थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे. ज्याचा 11वी-12वीचा अभ्यास एकदम परफेक्ट आहे त्याला फाउंडेशनला फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणं काहीही अवघड नाही. टोटल ह्याचा एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे किंवा काय आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे किंवा आपण त्याचं कसं कंटिन्यू करणार आहोत ते आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आज आपण फक्त सिलेबस डिस्कस करणार होतो की सिलेबसमध्ये काय काय आहे, कुठले कुठले चॅप्टर्स आहेत. हे बेसिक इंट्रोडक्शन नेहमी लक्षात ठेवा की फाउंडेशनचा अभ्यास असू द्या, इंटरमिजिएटचा अभ्यास असू द्या किंवा फायनलचा अभ्यास असू द्या, हे सोबत असताना तुमच्याकडे तुमच्या समोर फाउंडेशनचा सिलेबस असला पाहिजे. त्याच्यामुळे यूट्यूबवर जाऊन किंवा आपण क्रोमवर जाऊन कुठूनही तुमच्याकडे मी आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे प्लस काही विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे, आपले जे क्लासेस होणार आहेत ते ऑनलाईन होणार आहेत. ऑनलाईन होणार असण्या कारणाने तुमचं जे काही आपलं प्ले स्टोअरवरती जाऊन स्टेप्स अकॅडमी नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोड केल्यानंतर तुम्ही स्टुडंट म्हणून रजिस्टर करा. त्याच्यात तुम्हाला एका बॅचमध्ये CMA फाउंडेशन ह्या बॅचमध्ये तुम्हाला मी ॲड केलेलं आहे. जेव्हा आपलं लेक्चर असणार आहे ते लाईव्ह लेक्चर असणार आहे. त्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला ते दिसेल. प्लस आपण लेक्चर शूट पण करतोय. ते लेक्चर झालेले शूट तुम्हाला यूट्यूबवरती पण दिसणार आहे, आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण येणार आहे. त्याच्यामुळे आत्ता जी लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण फाउंडेशनची ऑनलाईन बॅच आपण स्टार्ट करतोय. घरी बसा, सावधान राहा, काळजी घ्या स्वतःची, आपल्या कुटुंबियांची. पण हे सोबत करत असताना आपला जो काही इतका वेळ वाया गेलेला आहे ह्याचा विचार न करता आता आपण काय करू शकतो, ऑनलाईन बॅच चालू झाल्यानंतर सगळ्यात पहिले बेसिक आपले टेबल्स पाठ करा. आपले जे मॅथमॅटिक्सचे स्क्वेअर्स आहेत ते पाठ करा. कारण आपला 4था सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. त्या मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला स्क्वेअर्स पाठ असले पाहिजेत, प्लस टेबल्स म्हणजे आपण पाढे जे म्हणतो ते पाढे पाठ असले पाहिजेत. कॅल्क्युलेशन आपलं कंपॅरिझन बाकीच्या एक्झामला बसणाऱ्या 2 लाख स्टुडंटसोबत असणार आहे. आपण म्हणतो की CMA फाउंडेशनची एक्झाम हार्ड आहे. एक्झाम हार्ड नाही आहे, आपलं प्रिपरेशन जर समजा बरोबर असेल तर ती एक्झाम आपण आरामात क्रॅक करू शकतो. पासिंग रेशो CMA फाउंडेशनचा वाढत आहे. त्याच्यामुळे जो काही सिलेबस आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. रोज घरी बसल्यानंतर रोज आपलं लेक्चर आहे ते लेक्चर नीट बघा. त्याच्यात काही डाऊट्स असतील तर ॲपवरती विचारू शकता. ॲपवरती लेफ्ट साईडला एक कॉलम आहे मेसेजचा. जर समजा तुम्हाला समजत नसेल किंवा काही लगेच डाऊट असेल तर त्याच्यावरती लगेच मेसेज करा. आपण ॲपचं जे काही यूज करू शकतो तेवढा युटिलाइज करून घ्या. आपण लेक्चर शूट करतोय ते व्हॉट्सअपवरती पण टाकतोय. यूट्यूबवरती तुम्ही बघा. यूट्यूबवर जाऊन आपलं स्टेप्स अकॅडमी जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. म्हणजे बाकीच्या ज्या काही लिंक्स असतील, जेवढे काही व्हिडिओज असणार आहेत बाकीच्या सब्जेक्टचे, जेणेकरून 11वी-12वीच्या आपल्या जवळचे काही स्टुडंट्स असतील तुम्ही त्यांना ते शेअर करू शकता. ते स्टुडंट्स बघू शकतील. कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, बरेच क्लासेस बंद आहेत. ऑनलाईन क्लासेस सध्या कोणी घेत नाही आहे कॉमर्समध्ये तरी. तर तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे आपण ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण व्हॉट्सअपवरती व्हिडिओ काढून त्या विद्यार्थ्यांना शेअर करू शकलो असतो. पण माझं म्हणणं हे आहे की ABCD जे आपण पिक्चर बघितलं आहे एनिबडी कॅन डान्स, आपलं तसं करता करता ABC, CA, CS, CMA म्हणजे काय, एनिबडी कॅन CA, CS आणि CMA. म्हणजे कुठलाही व्यक्ती जर कॉमर्स करत असेल किंवा सायन्समधनं कॉमर्समध्ये येणार असेल तरी तो सुद्धा CA किंवा CS किंवा CMA होऊ शकतो.
माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही ते करू शकता. मला तुमच्यावरती विश्वास आहे. तुमच्यावरती असलेला विश्वास वाढवा आणि आपण CMA फाउंडेशनची जी बॅच आहे ती रेग्युलर असणार आहे. डेली जे तुमच्याकडे 24 तास, आत्ता आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. आपल्याकडे 24 तास आहेत. एरवी आपण काय म्हणलं असतं की सर मला कॉलेज आहे, सर मग मला क्लास पण आहे, मग मला जॉब पण करायचा आहे आणि मग CMA माझं कसं होईल. आता हे रिझन थोडंसं बाजूला ठेवून तुमच्याकडे 24 तास अवेलेबल आहे. तुमच्याकडे मॉड्यूल्स जे आहेत, मॉड्यूल्स जर समजा नसतील तर ते डाउनलोड करा, मला व्हॉट्सअपवरती पाठवा, मी तुम्हाला पिंक करा, माझ्याकडे सर मॉड्यूल नाही आहेत किंवा हे नाही आहेत, मी तुम्हाला ते पाठवतो. प्लस रीडिंग करायला सुरुवात करा. 11वी-12वीच्या ज्या तुमच्या नोट्स आहेत, काही जणांचं मराठीत नव्हतं, काही जणांचं मराठीत नसल्यामुळे सर आम्हाला कसं जमेल किंवा काय नाही. मराठी आणि इंग्लिश ह्याच्यात कन्वर्ट करू नका. आत्ता जो लॉकडाऊनचा जो काही वेळ आहे, लॉकडाऊन आपलं वाढणारच आहे 101%, तर त्याच्यासाठी आत्ता आपल्याला जो वेळ भेटते ते पूर्ण युटिलाइज करा. CMA फाउंडेशन फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी पास होणारच असा मनाशी चंग बांधा. एक विश्वास ठेवा स्वतःवरती, म्हणजे तुमचं यश तुमच्या हातात येणार आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. गेम खेळा, टिकटॉक बघा, यूट्यूबवरती टाईमपास करा, फेसबुक, इंस्टा, जे काही तुम्हाला टाईमपास करायचं ते टाईमपास करा. पण CMA फाउंडेशनची बॅच जी आहे ती रेग्युलर जो काही आपला टाईम असेल त्या टायमिंगला तुमचं लाईव्ह राहणं कंपल्सरी आहे. दिवसभरात व्हॉट्सअपवरती जो काही व्हिडिओ येईल तो कंपल्सरी बघायचा आहे. एकदा बघा, दोनदा बघा. डाऊट सेशन जे काही असतील ते डाऊट सेशन आपल्याला क्लिअर करायचे. आत्ता पहाटेचे 3:30 वाजलेत. मी हे लेक्चर शूट करताना मला हे सांगण्याचं कारण हे सांगतो की आपल्याला 24/7 स्टेप्स अकॅडमीचा तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे. एकदा आजमावून बघा की सर मी असा असा अभ्यास करत होतो, सर मी असा असा अभ्यास करत बसले होते, मला असा असा डाऊट येतोय किंवा हे समजत नाही आहे. एकदा करून बघा, कारण माझं असं म्हणणं आहे की ते तुम्ही पास होऊ शकता. पास नाही तर तुम्ही रँकमध्ये पास होऊ शकता. CMA फाउंडेशन डिसेंबर अटेम्प्टमध्ये आपले सगळे विद्यार्थी पास झाले पाहिजेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. घरी राहा, सतर्क राहा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या. बाय.